त्याच्यामध्ये डबे आहेत. एखाद्या हा ना की हो तुम्ही कसं लई जेवण केलं की फुल हा हा एकदा हा 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 नाही ह्याच्यातच येणार आहे हिला म्हणले कसं ढिले पडायले तुम्ही जरा येते माणसं करा आरक्षण म्हणजे मराठ्याला कशासाठी पाहिजे? आरक्षण म्हणजे कोणाच्या घरची गोष्ट नाही. सगळं जे महाराष्ट्रामध्ये जेवढे राहतात इतक्या लोकांचं हक्काचं आरक्षण आहे ते. आता समजा पहिल्यानं कोणी समजा जाऊन बसला टेम्पोमध्ये आपल्या जाऊन बसला समजा या टेम्पोमध्ये जाऊन बसला आणि मागं एखादा कोणी राहिला तर त्याला येऊ द्यायचं नसल्या जमत आहे का आपल्याला? सगळ्याला येऊ द्यावं लागेल ना टेम्पोमध्ये बसून. तसं जे कोणी आधी आरक्षणमध्ये गेलं असेल आता कोणी राहिलं असेल पण जे आता याचंही म्हणलं त्याला येऊ द्यावं लागेल ना सगळ्याला टेम्पोमध्ये तरच आपला इथून टेम्पो निघेल. तसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये जेवढे काय आता राहिलेत आरक्षणामध्ये माणसं त्याला सगळ्याला आरक्षण द्यायला पाहिजे. आणि आपला पुरावा आहे ना कुणबी म्हणजे मराठा म्हणजे कोणची जात नाही. मराठा म्हणजे एक समुदायाचं नाव आहे. जे महाराष्ट्रामध्ये राहतात जेवढे मराठी बोलतात महाराष्ट्रात राहणारे सगळेच मराठी आहेत. ते बाबन असो ब्राह्मण मराठा ब्राह्मण मराठा कोमटी मराठा सुतार मराठा लवार कुणबी शेती करणारा म्हणजे कुणबी आहे. ह्याच्यात काहीच नाही. कोणी असो शेती जे करील ते कुणबी सुताराचं काम करील तुकाराम महाराज ह्याच्यातलं सांगा की लोखंडाचं काम करील ते लवार असं ज्याच्या त्याच्याप्रमाणे धंद्यावरून हे नाव पडेल आहेत. मग मराठा ही जात धंद्यावरून नाही पडेल. ही मराठा ही जात फक्त भाषावरून पडेल आहे. जे शिवाजी महाराजा काळामध्ये काय घडलं शिवाजी महाराजांना जर मराठा म्हणले असले आणि बाकीचे जर वेगळे गेले असले तर मग नुसते कोण राहणार होते तिथं? मग कसं आपला महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला असता? महाराष्ट्रावर राज्य काय तसं शिवाजी महाराज प्रस्थापित झाला असतं. म्हणून सर्वांनी एकच ध्यान घ्यावं मराठा म्हणजे हे कुणबीच आहेत. इतर दुसरं कोणीच नाही. जे शेती करील ते कुणबी. आणि मराठाचा धंदा कोणचा आहे मग? मराठा काय सुतारकी करतय लवारकी करतय काय केस कापित काय करते मराठा म्हणजे फक्त एकच करतय ते शेती करते. शेती करील ते कुणबी आहे. म्हणून ह्याचा सर्व मंडळीने लक्षात घेऊन मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणलं की ओबीसी मध्ये त्याला आरक्षण रेडी आहे. म्हणून कोणीही ह्याच्यामध्ये काही व्यत्यय न आणता आता हैदराबाद गॅजेट मध्ये आता सगळे मराठी जे होते मराठवाडा मुक्ती संघामुळे आपण कशामुळे करतो की आपण मराठी त्यावेळेस हैदराबाद मध्ये होतो ते आता महाराष्ट्रामध्ये आता तिकडे तामिळनाडू मध्ये गेले त्या ठिकाणी सगळ्याला आरक्षण आहे. आणि आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे का आरक्षण नाही? आपल्यावर भेदभाव केला. पहिला आपल्याला मुक्त करण्यासाठी वेळ लागला आणि आता सुद्धा आपण मुक्त झालेलेच नाहीत. आपल्याला हे सामावून घेतलेलंच नाही. म्हणून आता आपण ठाम राहायचं. जे जरांगे पाटील म्हणताल तेच करायचं. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं.